नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करतो। आपणासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे। कालबद्ध पदोन्नती 7व्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाची कालबद्ध पदोन्नती बाबत जाणून घ्या सविस्तर माहिती। या संदर्भामध्ये हे टायटल असून या बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहेत। 7व्या वेतन आयोगानुसार एकाकी पदावर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कालबद्ध पदोन्नतीची वेतन श्रेणी बाबत आपण या व्हिडिओ मधून या लेखामधून माहिती पाहणार आहोत किंवा घेणार आहोत। ज्या पदांना पदोन्नतीची संधी कधीही उपलब्ध होत नाही अशा पदांना एकाकी पद असे संबोधले जातात। अशा पदावर कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जानेवारी 2016 पूर्वी काही वेतन श्रेण्या ठरवून देण्यात आल्या होत्या। त्या वेतन श्रेण्या किंवा वेतन निश्चिती नियम 11(1) च्या तरतुदी अंतर्गत करण्यात आल्या होत्या। दिनांक 1 जानेवारी 2016 पासून सदर तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे आणि एकाकी पद कालबद्ध पदोन्नतीच्या बाबत वेतन बँड मध्ये बदल होणार नाही असेही नमूद केले आणि एकाकी पदावरील पदांना 6व्या वेतन आयोगानुसार कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चिती करताना मूळ पदाचे ग्रेड वेतन व कालबद्ध पदोन्नतीचे ग्रेड वेतन याकरिता अतिरिक्त पदाचे ग्रेड वेतन याबाबतची तपशील पुढील प्रमाणे यामध्ये 3 कॉलम दिले आहेत। पहिला कॉलम नंबर 1 अनुक्रमांक कॉलम नंबर 2 मूळ पदाचे ग्रेड वेतन कॉलम क्रमांक 3 कालबद्ध पदोन्नतीमध्ये अतिरिक्त वेतन 1 नंबर मध्ये 2000 पेक्षा कमी वेतन असणाऱ्यांना 200 रुपये 2 नंबर मध्ये 2000 ते 4000 पर्यंत 300 रुपये 3 मध्ये 4000 ते 5000 पर्यंत 400 रुपये 4 5000 पेक्षा पुढे 500 रुपये सदरील वरील अतिरिक्त वेतन ही संकल्पना दिनांक 1 जानेवारी 2016 पासून रद्द करण्यात आली आहे। तर 7व्या वेतन आयोगानुसार एकाकी पदाच्या कर्मचाऱ्यांना अशाश्वत प्रगती योजनेचा लाभ देताना मूळ वेतन स्तरावर वेतन बँड प्लस ग्रेड वेतन सह निगडित वेतन स्तर पुढील वेतन स्तरात लाभ मंजूर करण्यात येईल व पदोन्नतीचे हे निश्चित धोरण आखण्यात आले आहे। समजा 161 कर्मचारी आहे आणि एकाकी पदाचे 7व्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन यस असेल तर प्रथम लाभानंतर त्याला S7 मिळेल तर द्वितीय लाभधारकांना त्याला S8 मिळेल तर तृतीय वेतन धारकांना वेतन स्तर S9 मिळेल। अशा प्रकारची 6व्या वेतन आयोगामध्ये जी वेतन श्रेणी होत्या त्या बंद करून त्यांची कालबद्ध पदोन्नतीचे वेतन निश्चिती 7व्या वेतन ग्रेड प्रमाणे पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहेत आणि त्या संदर्भामध्ये 7व्या वेतन आयोगाच्या संदर्भातील एकाकी पदासाठी वेतन निश्चिती कशी करावी याबाबतचा संपूर्ण माहिती आपणास या व्हिडिओ मार्फत देण्यात आली आहे। आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। थँक यू व्हेरी मच, लॉट ऑफ थँक्स।